जय महाराष्ट्र शिवसेना UBTच्या वतीने सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे स्वागत। गेल्या महिनाभरापासून पुण्यातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा एकूण विचार करता आणि फक्त पुणेच नाही तर पुण्यासोबतच चाकण असेल, अकोला असेल, अमरावती, परतवाडा असेल, या सगळ्याच ठिकाणी ज्या पद्धतीने महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे हे सगळं गंभीर आहे, चिंताजनक आहे। एकीकडे चिमुरड्या मुलींवरचे अत्याचार, त्याचं प्रमाण आणि त्या घटना वरचेवर घडत आहेत आणि दुसरीकडे पीडितांना दिलासा देण्याच्या ऐवजी पीडितांवरच ज्या पद्धतीने लाठी हल्ला करणे, त्यांना हुसकावून लावणे, न्याय मागण्यासाठी जे लोक समोर येत आहेत त्यांनाच दाबदडप करणे हे जास्त गंभीर आहे। या निमित्ताने एकूण बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा जे वर्किंग पॅरेंट आहेत ते आपली मुलं पाळणाघरामध्ये ठेवू शकतात, मात्र जे घरेलू कामगार आहेत, वेठबिगारी मजुरी करणारे, मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत, ज्यांना कदाचित आपली मुलं पाळणाघरात ठेवणे शक्य नाही आणि ज्यांची मुलं गल्ली किंवा घराशेजारी असणाऱ्या छोट्याशा मैदानांमध्ये कुठे कुठे खेळत आहेत, आता त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। परवा दिवशी महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला त्या कॅबिनेटमध्ये त्यांनी सांगितलं की पेरोलवरती अशा लोकांना सोडलं जाऊ नये। माझा प्रश्न त्याच्या आधीचा आहे, तुम्ही त्यांना पॅरोलवर सोडायचं का नाही ते नंतर बघूया, पण मुळात अशा घटनेतला जो आरोपी आहे त्याला अटकपूर्व जामीन होतोच कसा? कारण परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठमध्ये 6 वर्ष बालिकेवर शाळेतल्या शिक्षकानेच अत्याचार केले आणि या शिक्षकाला अटकपूर्व जामीन हा सोनपेठच्या PIने दिला। मी पुन्हा एकदा ते नमूद करते की परभणी जिल्हा पाथरी तालुका सोनपेठमधल्या 6 वर्षाच्या बालिकेवर शिक्षकाने अत्याचार केला आणि शिक्षकाला अटकपूर्व जामीन झाला। ही गोष्ट का घडते याचा सरकारने विचार केला पाहिजे। शक्ती कायदा तुम्हाला का मजबूत करायचा नाही आणि अंमलबजावणीत आणायचा नाही? जे देवेंद्रजी आम्हाला वारंवार सांगतात याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर राजकारण करू नका, त्या देवेंद्र फडणवीसांची अशी कोणती अडचण आहे की ते शक्ती कायदा अंमलात आणत नाहीत? फक्त तो शक्ती कायदा भाजपने केला नाही, महाविकास आघाडीने केलाय आणि महाविकास आघाडीने केलेला कायदा अंमलात आणायचा नाही म्हणून जर तुम्ही आडमुठेपणा करत असाल तर फडणवीस आणि फडणवीसांचं सरकार हे खऱ्या अर्थानं राजकारण करत आहे। महिला आणि मुलींच्या प्रश्नावर संवेदनशीलतेने विचार करण्याच्या ऐवजी ते अशा पद्धतीने राजकारण करत आहेत, हे आम्हाला दुर्दैवाने इथं नमूद करावं लागेल। दुसरी गोष्ट अशी की या सगळ्या प्रकरणामध्ये महिला बालकल्याण विकास मंत्री कुठे आहेत? महिला बालहक्क आयोग कुठे आहे? एरवी इलेक्शन काळामध्ये सोकॉल्ड जो महिला बालहक्क आयोग आहे, जो फार हिरिरीने जागा होतो, तो कुठे आहे? गेल्या 1.5-2 महिन्यांपासून महिला आयोगाचं पद रिक्त आहे। हे पद का भरलं जात नाही? अगदी सुनेत्रा वहिनींनी त्यांच्या पक्षातल्या महिलेला द्यावं, आमचं काही म्हणणं नाही आहे। तुम्ही तुमच्या पक्षातल्या, तुम्हाला IAS IPS अधिकारी महिला नेमायची नाही ना, हरकत नाही, तुम्ही तुमच्या पक्षातल्या कुणालाही द्या, ती कोण असावी ते तुमचा निर्णय आहे, पण महिला आयोगाचं पद तुम्ही रिक्त कसं काय ठेवू शकता? या सगळ्या महिलांनी दाद मागायला कुठे जायचं? मी मगाशी जे म्हटलं की वर्किंग वुमन किंवा वर्किंग पॅरेंट आपल्या मुलांना पाळणाघरांमध्ये ठेवतात, पण लातूर, अकोला आणि काही ठिकाणावरून अशाही तक्रारी आल्या की पाळणाघरातल्या संचालकांकडून या छोट्या बालिकांवर अत्याचार झाले। पुणे जिल्ह्यात किती पाळणाघर आहेत? या पाळणाघरातले किती पाळणाघर अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत? काय महिला बालकल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे यांनी याचा सर्वे केलेला आहे का? आदिती तटकरे यांनी गेल्या महिनाभरात एक तरी बैठक बालकांच्या हक्कांच्या संबंधाने भरवलेली आहे का? किमान एकदा तरी इथल्या रिमांड होम सुधारगृहामध्ये असणाऱ्या मुलांची स्थिती काय आहे
हे जाणून घेण्याचा प्रयत्न आदिती तटकरे यांनी केलेला आहे का? आमचा आदिती तटकरे यांना व्यक्तिशः विरोध असायचं कारण नाही, मात्र तुम्ही ज्या पदावर काम करत आहात त्या पदाशी संबंधित असणारे जर अनेक प्रश्न गेल्या महिनाभरात ऐरणीवर येत असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधता येत नसतील तर आदितीजी तुम्हाला खरंच मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? झेपत नसेल तर राजीनामा द्या. एखादी नागवडे, एखादी सना मलिक सारख्या महिलांना द्या संधी. का खुर्च्या अडवून बसताय? निव्वळ तुमचे वडील एका पक्षाचे अघोषित बादशाह आहेत म्हणून तुम्ही त्या पक्षाशी संबंधित असणाऱ्या ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही पार पाडणारच नाहीत का? मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. या शहरातल्या एकूण पाळणा घरांमध्ये अधिकृत पाळणा घरं, अनाधिकृत पाळणा घरं, प्ले ग्रुप अधिकृत आणि अनाधिकृत या सगळ्यांमध्ये त्यांचे सर्वे झाले पाहिजेत, त्या सगळ्यांचं ऑडिट झालं पाहिजे आणि या आडून चालणारा सावळा गोंधळ सुद्धा थांबला पाहिजे. विशेषतः पुण्यातला टिळक रोड, हत्ती गणपती चौक हा जो सगळा एरिया आहे हा UPSC MPSCचा हब एरिया आहे. या एरियाजमध्ये अनेक ठिकाणी मुलींना कॉट बेसिसवर जागा दिल्या जातात. या ज्या कॉट बेसिसवर जागा दिल्या जातात त्यातल्या कित्येक हॉस्टेल म्हणून घेणारे जे काही 1 BHK 2 BHK फ्लॅट सिस्टीम आहे त्यांचे रजिस्ट्रेशन्स अजिबात नाहीत. या ठिकाणी जर चुकीचा प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? आदिती तटकरे या संबंधाने जाग्या होणार आहेत का? या UPSC MPSC हब एरियामध्ये जे काही अनाधिकृत हॉस्टेल्सच्या नावाखाली स्वतःचे 1 BHK 2 BHK किंवा पेइंग गेस्ट पद्धतीने जे कॉट बेसिस दिले जातात यातनं जर चुकीचे प्रकार घडले तर याला जबाबदार कोण? मला वाटतं यावर बोललं पाहिजे. तिकडे मुंबईच्या महापौर रितू तावडे, मला वाटतं त्या महापौर कमी आणि मुख्यमंत्री जास्त होऊ पाहत आहेत. त्या कदाचित हे सांगू पाहत आहेत की देवेंद्र फडणवीसांना एवढं कळत नाही जेवढं मला कळतंय आणि त्या मुंबईमधले किती बांगलादेशी काय काय या गोष्टींवरती फार बोलत आहेत. मला वाटतं रितू तावडेजी तुम्ही जरा मुंबईतले गटर मीटर वॉटर बघा किंवा मग एकदा जाहीर करा की फडणवीसांना काहीच कळत नाही म्हणून मला या प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागतंय. ज्या अर्थी रितू तावडे पुन्हा पुन्हा या सगळ्या लोकांचे प्रश्न उपस्थित करतायत त्या अर्थी रितू तावडे फडणवीसांच्या एकूण अकार्यक्षम कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तर त्याकडे त्या जरा लक्ष देतील अशी आमची अपेक्षा आहे. नालेसफाईवरनी मित्र पक्षामध्ये वाद झालेला पाहिजे. कशावर? नालेसफाईवर म्हणजे महापौरांनी आधी पाहणी केली, आता संजय गाडे यांनी सुद्धा पाहणी केली म्हणजे उपमहापौर. नाही हे बघा, शिंदे आणि फडणवीस यांच्यामधला कोल्ड वॉर आता काही लपून राहिलेला नाही. त्यामुळे रितू तावडेंनी केलेलं काम हे शिंदे गटाच्या संजय घाडेंनी तपासून पुन्हा त्याच्यावरती एक अधिकची कडी करणं हे फारच स्वाभाविक आहे. येणाऱ्या काळामध्ये फडणवीसांना सारून ज्या पद्धतीने बच्चू कडू सांगताहेत म्हणजे फडणवीसांच्या तोंडावर आता मुख्यमंत्री शिंदेच होणार हे जर बच्चू कडू सांगत असतील तर याचा अर्थ, आणि हे भाजपकडून सहन केलं जाते, याचा अर्थ अमित शहांनी आता जास्तीचे अधिकार कदाचित शिंदेंना दिलेत. कदाचित अमित शहांना आता फडणवीस नकोच आहेत आणि त्यामुळे या सगळ्या कुरघोड्यांचं राजकारण आहे. त्यांचं कुरघोड्याचं राजकारण त्यांना लखलाभ, पण या सगळ्या दोघांच्या राजकारणामध्ये जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये ही आमची भूमिका आहे. कालही रितू तावडे काहीतरी बोलत होत्या, किशोरीताईंबद्दल त्यांनी टिप्पणी केली. रितू तावडेजी तुम्हाला जरा बोलायची एकदा प्रॅक्टिस करावी लागेल. कृपया भाजपच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये ॲडमिशन घ्या. नाही जमलं तर रामभाऊ म्हाळंगी प्रबोधिनीमध्ये या, तिथे काही गोष्टी शिका. कारण तुम्ही स्टेटमेंट देताना तुम्ही विरोधकांवर कमी सत्ताधाऱ्यांना जास्त अडचणीत आणणारे तुमचे स्टेटमेंट चालू आहेत. मला आनंद आहे की तुम्ही किशोरीताईंना ममता बॅनर्जी यांच्या बरोबरीने नेलत. आम्हाला खूपच आनंद आहे कारण किशोरीताई याचा अर्थ असा आहे की किशोरीताईंमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची धमक आहे हे रितू तावडे स्वतः मान्य करत आहेत असा त्याचा अर्थ. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये नाईक तहसीलदारांवर वाळू माफियांनी हल्ला केलेला, GCP अंगावर टाकलं, त्यांना फरफटत नाही. त्याच्यात नवल ते काय?
मुळात जिथं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकच व्यक्ती आहे. बघा, महाविकास आघाडीला नावं ठेवणाऱ्या लोकांनी हे जरा समजून घ्यावं. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे अर्बन डेव्हलपमेंटचं खातं ठेवलं नव्हतं. नगर विकास मंत्री खातं शिंदेकडे दिलं होतं, तर गृह खातं राष्ट्रवादीकडे होतं. पण आता परिस्थिती अशी आहे की सगळी सत्ता माझ्याच हातात असली पाहिजे असं सातत्याने फडणवीसांना वाटतं. गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे, तर अर्बन डेव्हलपमेंट उपमुख्यमंत्र्यांकडे. आणि त्यामुळे जे काही घडेल ते सगळं बेकायदेशीर घडताना पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घ्यायची, पोलिसांना अधिकारच द्यायचे नाही. त्यातनं ह्या घटना घडणं स्वाभाविक आहे. पण तहसीलदारांवर अशी जर घटना घडत असेल तर त्या खात्याचे पालक म्हणून बावनकुळे नेमकं काय करताहेत? बावनकुळे बिझी आहेत का? 2 दिवसापूर्वी जुहूच्या ठिकाणी कुठल्या तरी एका बंगल्याच्या समोर 2 गाड्या अशाच सोडलेल्या होत्या. एक रेंज रोवर होती, एक जी वॅगन नावाची गाडी होती. नेमकं तिकडे काय घडलेलं होतं मला वाटते बावनकुळे अधिक चांगलं सांगू शकतील. बावनकुळेंना ते अधिक चांगलं माहिती असेल. निश्चितपणे विचारावं की 2 दिवसापूर्वी जुहू रोडच्या तिथे, जिथे की कुपर हॉस्पिटलच्या पुढे जाताना एक सोसायटी आणि त्यानंतर 4 बंगले आहेत आणि डेड एंड आहे. त्या डेड एंडच्या तिथल्या ज्या 2 गाड्या थांबलेल्या होत्या, सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे. त्या गाड्या नेमक्या कुणाच्या होत्या, कशासाठी होत्या, कुठली पार्टी चालू होती, पार्टीत कोणत्या मंत्र्यांची पोरं होती, मला वाटतं बावनकुळे जास्त चांगलं सांगू शकतात. साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अनिल परब मुंबईच्या मासळी बाजाराचा विषय ऋतू तावडेंचा विषय काढला. मुंबईच्या मासळी बाजारात मासे कापू नका असं ते म्हणताय. ऋतू तावडे कोण सांगणाऱ्या? ऋतू तावडे कोण सांगणाऱ्या? जो कोळी बांधव आहे, ज्याची रोजीरोटी ही मासेमारीच्या व्यवसायावर आहे, आणि कित्येक असे लोक आहेत जे कंपनीत कामाला असतील, सरकारी किंवा खाजगी आस्थापनांमध्ये कामाला असतील, आणि अशा लोकांना मच्छी स्वच्छ करून लागते. मच्छी स्वच्छ करायची असेल तर स्वाभाविक आहे की त्याचा वेगळा जे बायोवेस्ट आहे ते बायोवेस्ट होणार. ते बायोवेस्ट त्याची विल्हेवाट कशी लावायची ही जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका आपली जबाबदारी झटकून जर कोळी बांधवांनाच तुम्ही मासे स्वच्छ करायचे नाही असं सांगत असतील तर तुम्ही जरा मुंबईकरांचा नेमका मानस काय आहे ते समजून घ्या. मुंबईकरांनी जे तुम्हाला आत्ता महापौर पदावर बसवलंय त्याचा त्यांना पश्चाताप होऊ नये याची काळजी मला वाटते ऋतू तावडे घेतील. नाहीतर मुंबईकरांना असं वाटू नये की फॉर चेंज म्हणून आम्ही भाजपला बसवलेलं होतं, पण भाजप तर अतिशय कुचकामी निघाली आणि शिवसेनेने जी वारंवार जी वर्षानुवर्ष भूमिका घेतली होती ती अधिक चांगली होती. साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना क्लीन चिट म्हणजे निर्दोष मुक्तता झालेली आहे. किरीट सोमय्या यांनी हे आरोप करताना अगदी रश्मी ठाकरे यांच्यापर्यंत हे सगळे आरोप केलेले होते. आता मात्र किरीट सोमय्या याच्यावर बोलत नाही. काल ज्यावेळेस त्यांना काय आहे, मुलुंडचे एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट जे आहेत, या एचडी व्हिडिओ स्पेशालिस्टना स्वतःच्या व्हिडिओबद्दल पण काही बोलायचं नाहीये. ज्या स्वतःच्या व्हिडिओज बद्दल त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा टाकला होता व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे किरीट सोमय्यांचं? सोमय्या ते व्हिडिओ खरे की खोटे? मुंबई पोलिसांनी तरी ते व्हिडिओ खरे आहेत असं सांगितलं होतं, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? राहिला प्रश्न अनिल परबांवर केलेल्या आरोपांचा, तर मला आनंद आहे की आमचे नेते, आम्ही कायम असं म्हणतो की कर नाही त्याला डर कसली, आणि जो घाबरणारा असेल, ज्याने चुकीचं काम केलं असेल तो भाजपला गिव्हअप करेल, सरेंडर करेल. परंतु संजय राऊतजी असतील किंवा अनिल परबजी असतील, आमचा एकही नेता सरेंडर होत नाही, कारण त्यांच्याकडून चुका झाल्या नाहीत. साई रिसॉर्ट प्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल पहिल्यांदा तर नेते अनिल परबजी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. पण त्यासोबतच किरीट सोमय्या नाक घासून माफी मागायची तयारी ठेवा. दर वेळेला तोंडघशी पडताय. तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्ही गपगार बसलेले आहात. आमच्या मराठवाड्याच्या भाषेत तुमचा इस्तू इजलेला आहे. आणि याच्यानंतर तुम्ही आत्ता अनिल परबजींवर जे काही आरोप केले ते आरोप कोर्टाने सगळे डावललेले आहेत, फेटाळलेले आहेत. अनिल परबजी यांनी आपलं सत्यता सिद्ध केलेली आहे. पण एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्यांना माझा एक सल्ला असेल
इतरांवर आरोप करण्यापेक्षा तुमच्यावर जे व्हिडिओचे आरोप झाले होते त्याचं नेमकं काय, त्याच्या संशोधनाच्या कामाला जरा लागा. काही विधान परिषदेच्या नंतर तुम्ही आज पहिल्यांदा माध्यमांसमोर आलात. जसं उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळेस तुम्ही एक स्टेटस ठेवलं होतं की 100 का 1000 विधानसभा मी राज्यसभा ठाम आहे उद्धव माझ्या ठाकरेंवर कुर्बान. तुम्ही नाराज होती अशी कुसबुस होती. नाराज होतात म्हणून एवढे दिवस नव्हतात समोर माध्यम. नाही 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 नाही, मी काही नाराज बिराज असण्याचं काही कारण नाही. एखाद्याने मागणी करावी का तर करावी, ते काही गैर नाहीये. पण मिळालं नाही म्हणून नाराज व्हायचं काय कारण आहे. बघा, ज्या संभाजीनगरमध्ये एकेकाळी आमच्याकडे प्रचंड सत्ता होती, जिकडे आमचे 5-6 आमदार होते, खासदार होते, महापालिकेत सत्ता होती, आज ते संभाजीनगरमध्ये फार पक्षाची अडचणीची अवस्था आहे. कदाचित पक्षाला संजीवनी मिळावी म्हणून जर दानवेंना तिथे जर संधी दिलेली असेल तर हरकत नाही. पक्ष वाढणार असेल तर आपण पक्षप्रमुखांचा निर्णय मान्य केला पाहिजे. आणि एका जत्रेत देव म्हातारा होत नाही. त्यामुळे माझ्यासाठी अजून खूप मोठा स्पॅन आहे आणि तो मोठा स्पॅन मी लढला पाहिजे. उलट मला याचा जास्त आनंद आहे की कदाचित पक्षप्रमुखांनी जर असा निकष लावला असेल की आपण सुषमाताईंना जरी नाही दिलं तरी त्या नाराज होणार नाहीत आणि त्या कुठल्याही पक्षात जाणार नाहीत, तर मला वाटतंय हा माझा पक्षनिष्ठा, माझ्याबद्दलच्या पक्षनिष्ठेचा सन्मान आहे. माझ्यावर पक्षप्रमुखांनी दाखवलेला विश्वास आहे की मी कुठल्याही परिस्थितीत पद असो किंवा नसो मी त्यांच्यासोबत ठाम राहणार आहे. हा विश्वास असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असेल. ठाकरेंनी शब्द दिलाय का तुम्हाला? मला वाटतं की मी ठाकरेंची बहीण आहे. मी ठाकरेंची बहीण आहे, त्यामुळे मला वेगळ्या शब्दाची काही गरज नाही. मला होईल ना. काय आहे माहितीये का, 1500 रुपयावर खुश होणं याला जर लाडकी बहीण म्हणत असाल तर सॉरी, मी काही त्याच्याशी सहमत नाही. माझ्यासाठी पदांपेक्षा सुद्धा सन्मान जास्त महत्वाचा आहे, सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. माझी सुरक्षितता, माझा सन्मान पक्षामध्ये शाबूत आहे, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. राहिला प्रश्न भाजपच्या ट्रोलर्सचा, तर त्यांनी माझी चिंता करण्यापेक्षा त्यांनी केशव उपाध्ये, माधव भंडारी या लोकांची चिंता करणं जास्त गरजेचं आहे. ते त्यांच्यासाठी जास्त हितकारक आहे. काहीतरी म्हात्रेबाईंनी पण काहीतरी ट्विट केलं होतं. आता त्यांचं तर काय कोणी सांत्वन करावं असो, कारण नीलम गोरेंसारख्या अत्यंत निरुपयोगी महिलेला 5 वेळा, कारण ब्लॅकमेलिंग केलं जातं ना, त्यांना माहिती आहे की आता नीलम गोरेला दिलं तर नीलम गोरे पुन्हा भाजपकडे सुद्धा टुनकन उडी मारू शकतात. त्यामुळे कधी कधी अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्या निरुपयोगी लोकांना पण द्यावं लागतं. त्यातून कदाचित नीलम गोरेंना मिळाली असेल ती जागा, पण त्यामुळे काम करणाऱ्या पक्षातल्या चांगल्या महिलांवर नक्की अन्याय झाला असेल. काही लाडक्या बहिणींचा विषय आलेला आहे. आता जो विषय सध्या घडतात, लहान मुलींवर अत्याचार होतात, मुलं देखील याच्यामध्ये महिलांचा असा आक्रोश आहे की आम्हाला लाडकी बहीण योजना नको, पण आम्हाला सुरक्षितता हवी. अर्थात आम्ही हे खूपदा म्हटलेलं आहे की आरक्षित असण्यापेक्षा सुरक्षित असणं जास्त महत्वाचं आहे. जे महिला आरक्षणाच्या साठीचे रस्त्यावर मोर्चे काढताहेत त्यांची तोंड नेमकी या प्रश्नावर शिवलेली आहेत. आमच्यासाठी सुरक्षित बहीण योजना ही जास्त महत्वाची आहे आज घडीला आणि त्यावर जास्त विचार झाला पाहिजे. आदिती तटकरे यांनी त्या महिला बालकल्याण मंत्री आहेत का फक्त योजना अपडेट मंत्री आहेत हे त्यांनी एकदा ठरवलं पाहिजे. कारण फक्त योजना अपडेट करण्यापुरत्याच त्या टीव्हीवर येतात. एरवी त्यांना वाटतंय की काही गरजच नाही, बाकी सब कुछ अपना बाप संभाल लेगा. हा जो डोक्यातला ऍटिट्यूड आहे तो ऍटिट्यूड त्यांचा जरा कमी झाला. कॅप्टन अशोक खरात यांनी असा आरोप केलाय की काही 4 लोकांनी मला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिकडे. अरे बाबा, हे खरात झालं, चाकणकर झालं, हे खूप निष्पाप लोक आहेत. हे खूप म्हणजे काय सांगायचं आता, हे खूपच निष्पाप, खूप भोळे, भाबडे, अत्यंत सश्रद्ध लोक आहेत. कारण चाकणकर बाई पण म्हणतायत की माझं पॅन कार्ड वगैरे मी काहीतरी धार्मिक कामासाठी दिलं. जेवढं मला कळतंय, तिरुपतीला जायचं असेल किंवा शिर्डीत जायचं असेल तर भक्तधामच्या जर खोल्या घ्यायच्या असतील तर आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागत नाही. असं कोणतं धार्मिक कार्य आहे की ज्याच्यासाठी पॅन कार्ड लागतं? काय पॅन कार्डला दह्या दुधाने आंघोळ घालायची होती का? पॅन कार्ड यज्ञ आहुतीमध्ये समिधा म्हणून टाकायचं होतं की स्त्री यंत्राची पूजा करतात तसं पॅन कार्डची पूजा करायची होती? पण हे चाकणकर असतील, हे खरात असतील, हे सगळे इतके कोडगे आणि निगरगट्ट आहेत की यांना स्वतःला खात्री वाटते की काही झालं तरी राजकीय नेते आम्हाला वाचवतील. राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे. नुसतीच कस्टडी पे कस्टडी
हे जे सगळं नाट्य चाललेलं आहे हे मोठं मनोरंजक आहे. प्रतिभा चाकणकर यांची ईडीमध्ये चौकशी लागली आहे त्या संदर्भात अहो, प्रतिभा चाकणकरांची चौकशी करताय, पण मला काय म्हणायचंय, चाकणकरांकडे कदाचित प्रतिभा चाकणकरांकडे त्या सागरातली एक बादली असेल, अख्खा सागर ज्या रुपाली चाकणकरांकडे आहे त्यांचं काय. त्यामुळे प्रतिभा चाकणकरांची चौकशी करायची आणि प्रतिभा चाकणकर आणि स्वतःची सोडवणूक करण्या इतका वेळ रुपाली चाकणकरांना द्यायचा, हे जे नियोजन आहे ते फारच सूत्रबद्ध वाटते. कमाल आहे त्याची. नाही, आता माझे एसआयटी बद्दल काहीच म्हणणं नाहीये. उलट मला असं वाटत होतं की परतवाडा प्रकरणात पुन्हा एसआयटी स्पेशालिस्ट म्हणून तेजस्विनी सातपुतेंनाच आणतात की काय, पण बरं झालं तिथे अजून एक जरा वेगळं नाव आलं ते. परंतु आता एसआयटी बिसायटीवर आपण काही फार विश्वास ठेवावा अशी अजिबातच परिस्थिती राहिलेली नाही. सरकारला फक्त हे प्रकरण लोकांच्या स्मरणातनं कसं हळूहळू हळूहळू बाजूला नेता येईल याचा प्रयत्न चालू आहे. फक्त कस्टड्या चालू आहेत, पण अजूनही ललित पोफळे, तो नामकर्ण आणि रुपाली चाकणकर यांना अजूनही ताब्यात घेतलं नाही. रुपाली चाकणकरांना अजूनही ताब्यात घेतलं जात नाही. याचा अर्थ रुपाली चाकणकरांचा राजकीय प्रभाव, चमत्कार जे काही आहे ते अजून तसंच आहे वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.